अर्थ म्हणजे लोक न्यायालय होय। आज आपण सर्वजण न्याय पक्षकाराच्या दाराशी सर्वात सुलभ आणि मैत्रीपूर्ण कोणी न राहील वंचित आपल्या हक्कासाठी। सर तपासणी उलट तपासणीला जे सामोरं जावं लागतं। मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। राष्ट्रीय लोक अदालत म्हणजे असा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। राष्ट्रीय लोक अदालत म्हणजे असा सर तपासणी उलट तपासणीला जे सामोरं जावं लागतं। निकाली होऊन दोन्ही पक्षकारांना कसं समाधान मिळेल आणि न्यायालयात दीर्घकाळ प्रलंबित राहणाऱ्या खटल्यांचा निपटारा कसा होईल या दृष्टीने हा प्रयत्न आहे आणि सातत्याने निकाली होऊन दोन्ही पक्षकारांना कसं समाधान मिळेल आणि न्यायालयात दीर्घकाळ प्रलंबित राहणाऱ्या खटल्यांचा निपटारा कसा होईल या दृष्टीने हा प्रयत्न आहे आणि सातत्याने आपल्या जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सन्माननीय राजेंद्र सावंत साहेब, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तेजस्विनी निराळे मॅडम, उपस्थित सर्व न्यायिक अधिकारी, अलिबाग आणि जिल्ह्याच्या वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये उपस्थित असणारे सर्व न्यायिक अधिकारी, वकील वर्ग आणि त्याचप्रमाणे उपस्थित सर्व पक्षकार यांचं मी आजच्या या राष्ट्रीय लोक अदालतच्या उद्घाटन प्रसंगी मनपूर्वक स्वागत करतो। आपल्याला कल्पना आहे की लोक न्यायालयाची संकल्पना ही गेल्या अनेक वर्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण आणि राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबवली जात आहे आणि याच्यामध्ये लवकरात लवकर जे खटले आहेत ते कसे निकाली होतील आणि प्रामुख्याने त्याच्यामध्ये तडजोडीने निकाली होऊन दोन्ही पक्षकारांना कसं समाधान मिळेल आणि न्यायालयात दीर्घकाळ प्रलंबित राहणाऱ्या खटल्यांचा निपटारा कसा होईल या दृष्टीने हा प्रयत्न आहे आणि सातत्याने लोक अदालत अथवा मध्यस्थी केंद्रामार्फत प्रलंबित जे खटले आहेत किंवा प्रलंबित दावे आहेत हे निकाली करण्याचा प्रयत्न न्यायालयामार्फत केला जात आहे। याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की अनेक वेळा छोट्या छोट्या कारणांसाठी पक्षकार न्यायालयामध्ये आपली केस दाखल करतात, दीर्घकाळ त्या खटले ते प्रलंबित राहतात। न्यायालयातील खटल्यांची संख्या आणि एकंदरीत यंत्रणा लक्षात घेता त्याच्यामध्ये थोडासा वेळ जातो आणि विषय अगदी छोटा असला तरी पण पक्षकारांमधले काही वेळेला त्यांच्यातले आपसातले जे टोकाचे मतभेद झालेले असतात ते हे निवारण्याचं काम लोक अदालतच्या माध्यमातून किंवा मध्यस्थी केंद्रामार्फत गेलं प्रभावीपणे केलं गेलं तर निश्चितपणे याच्यामध्ये जे खटले प्रलंबित राहतात ते लवकर निकाली होऊ शकतील असा आजपर्यंतचा आपला अनुभव आहे। बऱ्याचदा पती पत्नीमधले वाद असतील किंवा वैवाहिक कारणामुळे कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकार असतील, अनेक गोष्टी समाजामध्ये ह्या आपल्याला आता वाढताना दिसत आहेत आणि त्यामुळे सुद्धा न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढताना दिसते। त्याचबरोबर जे वाटपाचे दावे असतात, वडिलोपार्जित मिळकतीच्या संदर्भातले असतील, त्याचबरोबर अतिक्रमणाचे दावे असतील, या काही गोष्टी ज्या आहेत की छोट्या छोट्या कारणांसाठी लोक खूप भांडत असतात आणि त्याच्यावरती जर सन्माननीय असा तोडगा निघाला तर निश्चितपणे पक्षकारांचा वेळ आणि त्यांचा जाणारा म्हणजे होणारा खर्च न्यायालयीन प्रक्रियेमध्ये याच्यात सुद्धा खूप प्रमाणात कपात होऊ शकते। या निमित्ताने माझं सर्व वकील वर्गाला सुद्धा आवाहन आहे की आपण आपल्या पक्षकारांना जर कन्व्हिन्स करून सांगितलं तर निश्चितपणे पक्षकार हे तडजोडीसाठी तयार होतात। त्यांना त्यांची चांगली बाजू आपल्या प्रकरणातली आणि आपल्या ह्याच्यातले निगेटिव्ह पॉईंट्स, अर्थात नकारात्मक कुठली गोष्ट आपल्या बाजूने नाही आहे, या सगळ्याची जर व्यवस्थित पूर्णपणे स्पष्ट अशी कल्पना दिली तर पक्षकार निश्चितपणे तडजोडीला तयार होतात। थोडासा काही वेळेला वेळ जातो, पक्षकारांची समजूत घालण्यामध्ये वेळ जातो, पण तो वेळ जर आपण दिला तर निश्चितपणे मला असं वाटतंय की मोठ्या प्रमाणावर प्रलंबित खटले हे निकाली होऊ शकतील आणि त्याचबरोबर दिवाणी दावे जे वर्षानुवर्ष चालतात आणि त्याच्यामध्ये पक्षकारांचा वेळ वाया जात असतो, त्यांचा खर्च होत असतो, त्यांना तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी यावं लागतं, या सगळ्याचीच निश्चितपणे बचत होऊ शकते। तेव्हा आजच्या निमित्ताने मी सर्व पक्षकारांनाही आवाहन करेन आणि संबंधित वकिलांनाही आवाहन करेन की या निमित्ताने आपण आपल्या पक्षकारांकडून जास्तीत जास्त संख्येने आपले जी प्रकरणं आज लोक अदालतमध्ये ठेवलेली आहे जिल्हाभरातून ती कशा पद्धतीने निकाली करता येतील आणि आपल्या लोक अदालतच्या बाबतीत आपल्या जिल्ह्याचाही रेकॉर्ड आहे की अतिशय चांगली कामगिरी आजपर्यंत आपण करत आलेलो आहोत। सन्माननीय प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश आपले सावंत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली
विधी सेवा प्राधिकरणाचं जे काम चालू आहे आणि त्याला अतिशय चांगली गती देण्याचं काम चाललेलं आहे. आपण केवळ लोक अदालत भरवतो असं नाही, तर सध्या आपलं जिल्ह्यामध्ये फिरतं लोक अदालत सुरू आहे. दरवर्षी ती महिनाभराची एक योजना असते की लोक न्याय आपल्या दारी, तर लोकांपर्यंत आपण जाऊन हे न्यायदानाचं काम आणि तडजोडीने काही खटले निकाली होतात का हा प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर मध्यस्थी केंद्र आणि प्री लिटिगेशन स्टेजला सुद्धा मध्यस्थीची प्रक्रिया ही जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत होते आणि मग न्यायालयात दाखल करण्यापूर्वीच काही वेळेला पक्षकारांमध्ये समजुतीने प्रकरण निकाली होतात की जी भविष्यात कोर्टामध्ये येऊ शकतात. तेव्हा अशा पद्धतीने अनेक स्तरावरती हे काम सुरू आहे आणि या सगळ्यामध्ये आपलं सगळ्यांचं चांगलं योगदान, सहकार्य आणि सगळ्यांनी आपापल्या पक्षकारांची समजूत चांगल्या पद्धतीने काढल्यास निश्चितपणे आपल्याला लोक अदालतचा निकाल किंवा रिझल्ट हे चांगल्या पद्धतीने मिळतील. लोक अदालतमध्ये होणारा न्याय जे जसं